अध्ययन निष्पत्ती 3.95.1 विद्यार्थी आसपासच्या परिसरातील वनस्पती, प्राणी, पक्षी यांची सर्वसामान्य वैशिष्ट्ये ओळखतात. इयत्ता 3 विषय परिसर अभ्यास. घटक पाठ क्रमांक 1 आपल्या अवतीभोवती. मुलांनो, या सर्व वस्तू तुम्हाला नक्की ओळखता येतील. त्या कोणत्या पदार्थांपासून बनल्या आहेत? ते पदार्थ कोठे सापडतात? ओळखलं का? या वस्तूही तुम्हाला ओळखता येतील. या कोठे मिळतात आणि यांचे उपाय सांगा. आपल्या आजूबाजूला अनेक वस्तू आहेत. त्या सर्वांचा मिळून परिसर बनलेला असतो. त्यामध्ये माती, दगडधोंडे आहेत, नद्या, नाले, तळी आहेत, हवा आहे, डोंगर आणि टेकड्या आहेत, जंगले आहेत, शेते, घरे आणि रस्तेही आहेत, उजाड माळ राणे आहेत. वेगवेगळे प्राणी आपल्या सभोवताली असतात. निरनिराळ्या प्रकारचे वृक्ष, झाडे, झुडपे, वेली यांनी आपला परिसर सजला आहे. आपणही या परिसराचा एक भागच आहोत. आता पाहू चिमणी आणि रस्त्यात पडलेला दगड यांची तुलना. दगड जिथे आहे तिथेच पडून राहील. त्याला कोणी उचलून हलवले तरच त्याची जागा बदलेल. दगड जेवत नाही, त्यामुळे दगडाची वाढही होत नाही आणि दगडाला पिल्लेही होत नाहीत, म्हणून तो निर्जीव आहे. या उलट चिमण्यांना घरटे बांधायचे असते. त्यासाठी चिमण्या आपणहून इकडे तिकडे फिरत असतात. अन्न शोधण्यासाठी सुद्धा त्यांना इकडे तिकडे फिरावे लागते. चिमण्या किडे आणि धान्याचे कण खातात. ते खाऊन त्यांची वाढ होते. चिमण्या घरट्यात अंडी घालतात. अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात. चिमण्या आपल्या पिल्लांची खूप काळजी घेतात, म्हणजेच त्या सजीव आहेत. आता पाहू आपल्या सभोवती असणाऱ्या वस्तू. यांचे 2 गट पडतात, एक सजीव आणि दुसरं निर्जीव. सजीवांचे पुन्हा 2 गट पडतात, प्राणी आणि वनस्पती. जशी प्राण्यांना पिल्ले होतात तशी बियांपासून वनस्पतींची रोपे तयार होतात. रोपांची वाढ होऊन ती लहानाची मोठी होतात. यावरून वनस्पती सजीव आहेत हे समजते. कळीचे फूल होताना मिटलेल्या पाकळ्या उघडतात, पण वनस्पतींमधील सगळ्याच हालचाली इतक्या सहज लक्षात येत नाहीत बरं. रोपांनाही अन्नाची गरज असते. वनस्पती प्राण्यांप्रमाणे इकडून तिकडे मात्र जाऊ शकत नाहीत, कारण मुळांच्या आधारे वनस्पती एकाच ठिकाणी जखडलेल्या असतात. चित्रातील वस्तू पहा. सजीव आहेत की निर्जीव? आणि सजीव असतील तर वनस्पती आहेत की प्राणी? जरा डोके चालवा. आगगाडीचे इंजिन इकडून तिकडे ये जा करत असते, मग ते सजीव आहे की निर्जीव? निर्जीव आहे. सजीव झाडाच्या लाकडापासून खुर्ची तयार केली, मग ती सजीव आहे की निर्जीव? बरोबर, निर्जीव आहे. आता सांगा, तुमच्या परिसरात कोणकोणते पक्षी दिसतात? आणि दगडापासून तयार होणाऱ्या कोणत्या वस्तू तुम्हाला माहीत आहेत? पुढे पाहूया परिसरातील सर्व घटकांचे एकमेकांशी नाते. पाणी आणि हवा परिसराचेच घटक आहेत. सर्व सजीवांना त्यांची गरज असते. तसेच सर्व सजीवांना अन्नाची गरज असते आणि ते अन्न आपण परिसरातूनच मिळवतो. जगण्यासाठी लागणाऱ्या इतर वस्तूही सजीवांना परिसरातून मिळतात. पक्ष्यांना घरटे बांधण्यासाठी कापूस, काड्या, धागे अशा गोष्टी लागतात. त्या त्यांना परिसरातूनच मिळतात. माणूस सुद्धा परिसरातूनच कापूस, लोकर, रेशीम या वस्तू मिळवतो आणि त्यापासून कापड विणतो. परिसरातून मिळालेल्या वस्तूंपासून माणूस चटया, टोपल्या, वहीचा कागद अशा गोष्टी बनवतो. तसेच घर बांधण्यासाठी माती, दगड आणि लाकूड सुद्धा माणसाला परिसरातूनच मिळते. वनस्पतींच्या बिया वाऱ्यामुळे विखुरल्या जातात आणि त्यामुळे नवीन ठिकाणी वनस्पतींची रोपे तयार होतात. आता पाहू, सजीव परिसरातून ज्या वस्तू घेतात त्याचा परिसरावर काय परिणाम होत असेल. मेलेल्या प्राण्यांचे मांस गिधाडे, कोल्हे यांसारखे प्राणी खातात आणि पोट भरता भरता परिसर सुद्धा स्वच्छ करतात. मेलेल्या प्राण्यांचे उरलेले भाग कुजतात आणि मातीत मिसळतात. तसेच झाडांची पाने गळतात, तीही मातीत पडून कुजतात. त्यामुळे माती कसदार होते आणि या कसदार मातीमुळे वनस्पतींचे पोषण होते. म्हणजेच निर्जीव वस्तूंमध्येही सजीवांमुळे बदल घडून येतात.
मेंढीसारखा केसाळ प्राणी झुडपांची पाने खातो. त्यावेळी मेंढीच्या केसात काही वनस्पतींच्या बिया अडकतात. ती मेंढी दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर बिया तेथे पडतात. म्हणजे मेंढीमुळे वेगवेगळ्या ठिकाणी वनस्पतींची नवीन रोपे तयार होतात. या पाठातून आपण काय शिकलो? आपल्या परिसरात अनेक वस्तू आहेत. काही सजीव आहेत, काही निर्जीव आहेत. सजीव स्वतःहून हालचाल करतात. सजीवांना अन्नाची गरज असते. अन्न खाऊन त्यांची वाढ होते. त्यांच्यापासून त्यांच्यासारखेच सजीव तयार होतात. सजीवांमध्ये काही प्राणी असतात तर काही वनस्पती असतात. सजीवांच्या सर्व गरजा परिसरातूनच भागतात. निर्जीव वस्तूंमध्येही सजीवांमुळे बदल घडून येतात. परिसरातील सर्व घटक एकमेकांवर अवलंबून असतात. हे नेहमी लक्षात ठेवा. परिसरातून मिळणाऱ्या वस्तूंमुळेच सर्व सजीवांच्या गरजा भागतात. अशा वस्तू वाया जाऊ देऊ नयेत. परिसराची हानी आपल्या हातून होऊ नये याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. नाव सौ सुवर्णा भगवंत पालकर, सहाय्यक शिक्षक, शाळा मनपा अहिल्याबाई सेंट्रल प्रायमरी स्कूल, क्रमांक 49, कोल्हापूर. शाळा UDIS नंबर 273413052001.